हाय फ्रेंड्स, मी नंदिनी भावसार, सर्टिफाईड ब्रेन डेव्हलपर आणि ट्रेनर. तुम्हा सर्वांना आजच्या विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की ग्रेट शास्त्रज्ञ CV रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी एक शोध निबंध सादर केला होता, रामन इफेक्ट नावाचा. आणि म्हणून तेव्हापासून हा दिवस जो आहे तो विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आज प्रत्येक शाळेमध्ये सायन्स एक्झिबिशन वगैरे ठेवले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना पण सायन्सची गोडी वाढावी आणि त्यांच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळावीत. पण हा शोध निबंध त्यांनी कसा सादर केला किंवा त्यांच्या मनात कशी कल्पना आली असेल ही, तर त्या बाबतीत एक छोटीशी स्टोरी. ग्रेट शास्त्रज्ञ CV रमन हे इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेले होते आणि तिथून परत येत असताना ते जहाजामध्ये प्रवास करत होते आणि त्यांचं अचानक लक्ष आकाशाकडे गेलं. आकाशाचा रंग निळा का दिसतो हा त्यांना प्रश्न पडला आणि तो प्रश्न इतका गहन होत गेला किंवा त्यांना इतका त्रास देऊ लागला की ते स्वस्थ बसू शकत नव्हते. आणि म्हणून त्यांनी पाणी आणि बर्फ यातून प्रकाशाचे रेडिएशन कसे होतात यावर शोध करणं किंवा रिसर्च करणं सुरू केलं. आणि नंतर त्यांना कळालं की पाणी आणि बर्फ यांच्या रेडिएशनमुळे आकाशाचा रंग हा निळा दिसतो आणि म्हणूनच त्यांना त्या इफेक्टला किंवा तो जे प्रकाशाचं रेडिएशन होतं त्या इफेक्टला त्यांनी नाव दिलं रामन इफेक्ट. आणि अशा पद्धतीने रामन इफेक्ट हा जगासमोर आला. थँक्यू.